आयचा धोका वगैरे तर आपण म्हणतो, पण आमच्या प्रकाशन क्षेत्रामध्ये किंवा लेखक म्हणून सुद्धा आणखीन एक धोका आता काय झालाय माहितीये का, मुद्रणाचं खूप सोपं झालंय मुद्रण करणं. म्हणजे कोणीही टायपिंग केलं, मुखपृष्ठ एखादं काही डाउनलोड केलं की त्याचं पुस्तक तयार होऊ शकतं. अशी पुस्तक स्वतः पुस्तक करणारी आणि त्याचा भव्य कार्यक्रम करणारी खूप मंडळी आहेत. म्हणजे याचं पुढे काहीच होत नाही. पण स्वतःच एक पुस्तक आपण स्वतः तयार करायचं, ते छापायचं, त्याचा एखादा कार्यक्रम करायचा, त्याच्या काही 100 कारण प्रिंट ऑन डिमांडला हल्ली 10 पुस्तकं पण छापून मिळतात, 100 पुस्तकं पण छापून मिळतात. पण शाश्वत जे काय आहे ते टिकलं पाहिजे, राहिलंच पाहिजे, यासाठी ही मंडळी प्रयत्न करताना दिसत नाही. त्यासाठी थोडे प्रकाशक आहेत, काही प्रकाशन संस्था बंद होण्याच्या मार्गावर आहेत, काही बंद झाल्या आहेत. आपला अख्खा जो काही स्टॉक असतो तो कुठेतरी 80-85% विकून त्यांनी या क्षेत्राला रामराम केलेला आहे. खूप जिल्ह्यांमध्ये पुस्तकाची दुकानं नाहीत. अर्ध्यापेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये पुस्तकाचं एकही दुकान जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा नाही. आणि हे फार गंभीर आहे. तुम्ही बघा जिल्ह्यांची लिस्ट काढून, त्या जिल्ह्यामध्ये दुकानच नाही. पुण्यामध्ये खूप प्रकाशन संस्था आहेत, काही मुंबईमध्ये आहेत, काही नागपूरमध्ये आहेत. पण तुम्ही जर भंडारा, गडचिरोली, वर्धा, मुक्तम हे जर तुम्ही बघितलं, जालना, परभणी, अकोला वगैरे, तर इथं एकही पुस्तकांचं दुकान तुम्हाला मिळत नाही. म्हणजे एकीकडे आपण हे सगळे विषय बोलतो, सोशल मीडिया आणि आत्ताच आपलं जागतिकीकरण, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, आणि एकीकडं ही अवस्था. तर याचा कुठेतरी सुवर्ण मध्य आपल्याला या सगळ्यातून आता इथून पुढे काढता आला पाहिजे. आणि मला वाटतं शासनानं सुद्धा काहीतरी यामध्ये गांभीर्याने दखल घेऊन, म्हणजे मध्ये एक विषय होता की सरकारी जी ऑफिसेस किंवा दुकानं असतात, नगरपालिका किंवा तिथे जी जागा असते ती थोडीशी मिनिमम दरामध्ये वितरक किंवा प्रकाशक जे कोणी असतील त्यांना ती मिळावी. आमदार निवासच्या तिथं एक जागा तशी दिलेली आहे मनोविकास प्रकाशनला मुंबईमध्ये. तर असं काहीतरी जर भविष्यात आपण कर्नाटकात गेलात तर प्रत्येक बस स्थानकावर ग्रंथालय आपल्याला का करता येऊ नये? बघा, पूर्वी पुस्तकं मिळायची. म्हणजे मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर प्रत्येक स्टेशनवर आधी पुस्तकांची दुकानं होती, जी आता आमचा आता प्रयत्न चाललाय. आमच्या एक परवाच आमची प्रेस कॉन्फरन्स आहे. आम्ही मराठी प्रकाशक आणि वितरक संस्था स्थापन केली. तर त्यामध्ये आमचा पहिला मुद्दा हाच आहे, म्हणजे पुस्तकं ही जीवनावश्यक वस्तूमध्ये गेली पाहिजे. कारण आता तुमचा वही वगैरे ज्याच्यावरचा जीएसटी आहे तो त्यांनी काढून टाकला, जीवनावश्यक गोष्ट. आणि पुस्तकांच्यावरचा जीएसटी होता तो 12% होता कागदावरचा. पुस्तकांवर जीएसटी नाही, कागदांवर जीएसटी आहे, प्रिंटिंगवर आहे, बाइंडिंगवर आहे, सगळ्यांवर जीएसटी. तो जीएसटी मात्र कागदावरचा 12%वरून 18%वर केला. मग जर पुस्तकांच्या किमती वाढल्या तर ह्या दोष तुम्ही देणार कोणाला? कारण तो सगळा जर जीएसटीचा बघितला तर तो 54% जातोय जवळपास नुसता जीएसटी वरनं. आणि मग तुम्ही जर म्हणाल की 100 पानाचं पुस्तक 70 रुपयामध्ये मिळावं, शक्यच नाही. ते तुम्हाला 200 रुपयालाच मिळणार. पण म्हणजे ही गोष्ट आहे की भाव वाढतो, पण जेव्हा कुठली गोष्ट गरजेची वाटते, मला वाटत नाही त्यावेळेला पैसा हा एवढा मोठा क्रायटेरिया. आपल्या प्रयत्नाचे. दुसरी एक महत्वाची गोष्ट मला वाटते की जागतिकीकरणानंतर एकूणच मध्यमवर्गीयांची आर्थिक ऐपत वाढली आणि हा पैसा मॉल, मल्टीप्लेक्स, पावभाजी ज्यूस सेंटर मध्ये जितक्या सढळ हाताने खर्च केला जातो तेवढा पुस्तकांसाठी नाही होत. करेक्ट. म्हणजे एक वेळ चित्रपटासाठी होईल, नाटकासाठी होईल, करमणुकीच्या कार्यक्रमांसाठी होईल, पण पुस्तकांसाठी होत नाही. हे अगदीच बरोबर आहे. पण मग शासनाने तरी 12%वरचा जीएसटी 18%वर करायचा आणि मग किमती वाढल्यानंतर वाचकांनी शिव्या घालायच्या. आता कुठेतरी पण ते दोन वेगळे आहेत. एक आहे शासनाने केलं ते, पण जसं सर बोलले 500 रुपयाचे सिनेमाचे तिकीट काढता येत. शासनाची मानसिकता मला सांगा ना, कोरोना नंतर मद्यालय प्रथम सुरू झाली आणि ग्रंथालय सुरू व्हावी यासाठी आम्हाला लढा द्यावा लागला. तर ही मानसिकता जर आपली असेल, साहित्य संस्कृतीला आपल्या इथे सगळ्यात खालचं स्थान असेल तर हे असंच घडणार आहे. आणि त्यामुळं आता साताऱ्यामध्ये संमेलन होत आहे. लोकमान्य टिळकांनी भाषेसंदर्भात केसरीमध्ये जे अग्रलेख लिहिले त्यातल्या एका अग्रलेखामध्ये लोकमान्यांनी असं म्हटलंय की ज्याप्रमाणे एखाद्या रोग्याची प्रकृती तपासण्यासाठी वैद्य त्याची नाडी पाहतात, तद्वदच त्या राष्ट्राची स्थिती तपासण्यासाठी तज्ञ लोक त्या राष्ट्रातील भाषेची स्थिती पाहतात. आणि पुढे त्याने असं म्हटलंय
की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वी पोवाडे का झाले नाहीत हे सांगण्याची आवश्यकता नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्युदय म्हणजे मराठी भाषेचा अभ्युदय, आणि त्यामुळं शासनाकडे जर इच्छाशक्ती असेल तर खूप काही गोष्टी घडू शकतात. आणि त्यामुळे त्यांची ही जबाबदारी आहे. नुसता सुधारणांचा रथ वेगाने वाढून चालणार नाही, धावून संस्कृतीने त्याचं सारथ्य केलं पाहिजे. आणि ही संस्कृती म्हणजे वाचन संस्कृती, कलेचं क्रीडेचं संवर्धन करणारी संस्कृती. तर या संस्कृतीला सुद्धा प्राधान्य मिळालं पाहिजे असं आम्हाला वाटतं.